नमस्कार. तिघांचा तडकामध्ये तुमच्या माझ्या सर्वांच्या आवडीची झणझणीत तर्रीदार नाशिक मिसळ बनवणार आहोत. मटकी मी इथे स्वच्छ धुवून निथळून घेतली आहे. शिजवण्यासाठी कढईत तेल गरम करून त्यात थोडं जिरं, हळद, मोड आलेली मटकी टाकून परतून त्यात मटकीच्या दुप्पट पाणी ओतावे. 1 टेबलस्पून मीठ घालूया व झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटं मंद आचेवर शिजून घेऊया. मटकी 5 ते 7 मिनिटं शिजते तोपर्यंत आपण कट बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया. कांदा, लसूण, अद्रक, सुके खोबरे, कोथिंबीर, टमाटर, तेजपत्ता, कढीपत्ता. एका पॅनमध्ये थोडं तेल टाकून कांदा, 4 ते 5 लसूण पाकळ्या व 1 इंच अद्रकचा तुकडा लालसर रंग येईपर्यंत भाजून घेऊ. भाजून घेतलेला कांदा, लसूण, अद्रकचा तुकडा एका प्लेटमध्ये काढूया व त्याच पॅनमध्ये सुके खोबरे भाजून घेऊ. गॅस बंद करून मसाला पूर्णपणे थंड करायला ठेवूया. आपण शिजायला ठेवलेली मटकी चेक करूया. मटकी बघा, अशी बोट चेपी शिजलेली आहे. खूप गहाळ शिजवायची नाही. आता मटकीचा स्टॉक व सुकी मटकी वेगळी करायची. चला तर आता हे सर्व मसाले थंड झाले आहे. मिक्सरच्या भांड्यात कांदा, लसूण, अद्रक, टमाटर, सुके खोबरे व कोथिंबीर घालून बारीक पेस्ट करून घेऊ. हे बघा, हे मिसळीचं वाटण तयार आहे. सुक्या मटकीसाठी कढईत तेल गरम करायला ठेवूया. आता त्यात थोडा कांदा लसूण मसाला टाकून व मटकी घालून गरज असेल तर थोडं मीठ घालायचं. तसं तर आपण मटकी शिजवताना मीठ घातलंच आहे. कढईत तेल तापलंय, त्यात तेजपत्ता, कढीपत्ता व बारीक चिरलेला कांदा घालून कांदा गुलाबी रंगावर परतून झाला की त्यात तयार केलेले वाटण घालून व काळा मसाला परतून त्यात धनेपूड, हळद, लाल तिखट आणि गरम मसाला टाकून त्याला तेल सुटेपर्यंत परतून घेऊ.
मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून झाला की त्यात आपण तयार केलेल्या मटकीचा स्टॉक घालूया. आता स्टॉक घातल्यावर इतपत घट्ट रस्सा आहे. आपल्याला एकदम असा पातळ रस्सा पाहिजे, म्हणजे जो मिसळ सोबत नीट खाता येईल. पातळ रश्श्यासाठी मी इथे जवळपास 1 लिटर पाणी घालते. आता त्यावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून कट मंद आचेवर 5 ते 7 मिनिटे छान उकळून घेऊया. मस्त तर्री आली आहे. रश्श्याचा रंग तर बघा कसला भारी दिसतोय, एकच नंबर. आता त्यावर थोडी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालू. आता हा मस्त तर्रीदार मिसळीचा कट तयार झालाय. मिसळ थाळी तयार करून घेऊया. अशा झणझणीत रेसिपीसाठी बघत राहा तिघांचा तडका.